नमस्ते, हो. मी सुमित नागपुरे, प्लॅन्ट हेल्थ बायोटेक्नॉलॉजीज कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम करतो. आज आपण नंदूभाऊ बडे, गोंदापूर तालुका जिल्हा अकोला इथे आपण तूर बघण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी जवळजवळ आपली 65 एकरवर प्लॅन्ट हेल्थ बॅक किट वापरलेली आहे. तर त्यांच्याकडनं मनोगत जाणून घेऊया आपण त्यांचं. नमस्ते नंदू. तर आज आपण स्प्रे घेतलेला आहे, म्हणजे आज म्हणजे मागं तुम्ही स्प्रे घेतला आणि त्याच्या आधी ड्रिंचिंग झालेली आहे आपली. त्याच्या व्यतिरिक्त तुरीला काहीच अजून केलेलं नाही आहे. तर जेव्हा तुम्ही ड्रिंचिंग केलेली आहे आपली प्लॅन्ट हेल्थ बॅक किटची, तर तुम्ही कसं सोल्युशन बनवलेलं आहे त्याचं आणि किती दिवसानंतर तुम्ही ड्रिंचिंग केलेली आहे ते थोडक्यात तुम्ही सांगा फक्त. आम्ही ते 3 तुमचे जे भेटतात बॅक किटमध्ये बॅक किटमध्ये 3 आयटम जे येतात हो हो ते अगोदर मिक्स केले. हो ते 7-8 दिवस मग मिक्सिंग राहिलं तसंच. हो त्याच्यानंतर मग 8 दिवसांना मी त्याचा ट्रॅक्टरच्या साह्यानं स्प्रे केला. ओके. ड्रिंचिंग केली हां. बरोबर. असं. आणि ही जी तूर आहे तुमची कुठल्या महिन्यामध्ये तुम्ही लागवड केलेली आहे? 9व्या महिन्यात सप्टेंबरमध्ये. सप्टेंबर. 19, 20 आणि 21 अच्छा, 3 म्हणजे दिवस. तुम्ही वर्षातून हे एक पीक घेता हो तुरीमध्ये हो असं. आणि तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा हा प्रयोग केलेला आहे पण तो सप्टेंबर मध्ये, ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट मध्ये. 16 ऑगस्टला पेरली होती. यावर्षी 1 महिना लेट हम्म. पावसामुळे. हो हो बरोबर. तर तेव्हा तुम्हाला झडती काय लागलेली 10 आहे? क्विंटल एकरी. एकरी 10 क्विंटलची लागलेली आहे. बरोबर. तसंच आता ड्रिंचिंग केल्यानंतर तुम्हाला या तुरीमध्ये प्लॉट दाखवला थोडा. ड्रिंचिंग केल्यानंतर या तुरीमध्ये आता तुम्हाला काय काय बेनिफिट झालेले आहेत या ब्रांचिंग जास्त दाखवा. वाढते. ब्रांचिंग जास्त वाटते आणि शेंडा फोडला तुरीनं खास म्हणजे. आणि चारी बाजूने शेंडा फोडलेला आहे तुरीनं पहा. अच्छा अच्छा. वर आणि सगळीकडून ग्रीनरी वगैरे कशी ग्रीनरी काय जास्त वाटत आहे. ग्रीनरी भरपूर आहे. आणि बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? ड्रिंचिंगचे रिझल्ट खूप चांगले आहेत, तेवढं बोलू अच्छा, शकतो अच्छा. आणि जो मरीचा तुम्हाला एकट दुक्कट झाड वाटत होतं तर बरोबर, ते- तर त्याच्यामध्ये काय ते कंट्रोल नाहीच तुम्हाला? म्हणजे ते ते बंद झालं. स्टॉप झालं. अच्छा अच्छा. मरीचा सुद्धा प्रॉब्लेम तुमचा कंट्रोल Stop झाला, झालेला आहे हो. त्याच्यामध्ये असं. आणि तुमची सर्व शेती किती आहे मग? तुरीची 100 एकर आहे म्हणा. हम्म. पण आमचे भाऊ मिळून वगैरे आमचं बरंच म्हणजे 200च्या वर म्हणजे आपण स्प्रे ड्रिंचिंग जे केली किती ते- एकराला ते केलेली केली. आहे आपण? 65 एकर. 65 एकराला. एकराला. आणि किती किलो आणलेली होती ते बॅकपीट आपण? 45. 45 किलो आणलेली होती. ओके. आणि बाकी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही एक वेळ परत? ड्रिंचिंग करायलाच पाहिजे. आता तुरीला आवश्यक आहे. तुरीला आवश्यक आहे ड्रिंचिंग. हो, हो. मी मागच्या वर्षी तुरीला केलं होतं पण ते पिकवीचं मटेरियल होतं मजूर सर्व. अच्छा. ट्रायकोडर्मा हो, हो. आणि PSB वगैरे. हो, पण हो. त्याच्यापेक्षा याचे रिझल्ट एकदम चांगले वाटले. ओके ओके. तर बाकी शेतकऱ्यांना जसं सांगायचं असं आहे तुम्हाला की सर्वांनी Drenching करा. वापरावं, हां. ड्रिंचिंग करावं. मरीचा प्रॉब्लेम असेल तरी दूर होते. सॉल्व्ह होतो असं. चला, धन्यवाद.